पहिला मला माझी 18% इथं माझी कमिशन टाक, ठेकेदार मीच नेमणार आणि काम काय करतो तू कुणी बघायचं नाही। म्हणजे तो ठेकेदार काम करणारा तो खरोखर डांबर त्या रस्त्यात टाकतो की जळको ऑइल टाकतो आणि काळे रस्ते करतो आणि म्हणूनच 6 महिने सुद्धा रस्ता इथं टिकत नाही अशी परिस्थिती या कोल्हापुरात गेली 3 ते 4 वर्ष आपण अनुभवतोय। जनता हैराण झालेली आहे, पर्यटक हैराण झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक अपघात होत आहेत, अनेक मृत्यू पडतायत आणि पालकमंत्री महोदय आमच्या कोल्हापूरचे म्हणतायत मी माफी मागतो। माफी मागून चालणार नाही। ज्या लोकांनी आतापर्यंत ह्या सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा हा आमचा पैसा आहे, कोट्यवधी रुपये इथं आले, रस्त्यासाठी आले, रंकाळ्यासाठी आले, नदीसाठी आले, अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपये आले। मग पैसे कुठल्या खड्ड्यात गेले, कुणाच्या खिशात गेले, कुणी टक्केवारी खाल्ली? टक्केवारी खाणारी मंडळी कोण आहेत? ती मेहंदी कात्री घेऊन बसलेले आहेत। मग ते झाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी आमचे आहेत ते मिशीची कात्री घेऊन बसलेले आहेत। मग ठेकेदार मिळलेलं काय करणार आहे? डांबर कुठलं टाकल? तो जळको ऑइल टाकणार आहे। आणि मग पालकमंत्री महोदय म्हणतात मी माफी मागतो। पालकमंत्री साहेब माफी मागून चालणार आहे? आम्हाला न्यायालयात जायला लागेल। आम्हाला हा आमचा पैसा आहे, लोकांचे हाल इथं होत आहेत आणि अशा वेळी तुम्ही माफी मागून चालणार नाही आहे। प्रशासक म्हणतात आम्ही नोटीस काढली, नोटीस वर्षानुवर्ष काढतात पण कुठल्या ठेकेदार आतापर्यंत कारवाई झाली नाही, त्या डिसमिस केलं नाही, त्या ब्लॅकलिस्ट केलं नाही। ही आता वस्तुस्थिती कोल्हापुरात आहे। आणि नोटीस म्हणजे काय? रामपुरी चाकू नोटीस काढायची, पैसे घ्यायचं, गप बसायचं। भविष्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत कोल्हापूरला चांगली सुविधा मिळत नाहीत, चांगले रस्ते मिळत नाहीत, तोपर्यंत आमची ह्याच्या पुढची आंदोलनं प्रशासक, पालकमंत्री जे कोण अधिकारी असतील त्यांच्या विरुद्ध असतील आणि टक्केवारी खाणाऱ्यांना सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे। हे सगळं कोल्हापुरात ज्ञात आहे, कोण काय करते कोण काय करते। हा पैसा आमचा आहे, कुणाचा पैसा नाही सरकारचा, हा टॅक्स मध्ये जमायला पैसा आहे। आम्हाला सुविधा मिळल्याच पाहिजेत, लोकांचे हाल थांबलेच पाहिजे कुठल्या परिस्थितीमध्ये। आणि रस्ते करताना आज जर बघितलं धुळीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे, इकडे श्वासोश्वासाचे त्रास व्हालेत आणि सगळं पाप जे कोणी केलंय तर प्रशासक जबाबदार आहेत, प्रशासक अधिकारी जबाबदार आहेत आणि हे राज्यकर्ते जबाबदार आहेत। माझी लाडकी बहीण 1500 रुपये लाडक्या बहिणीला तुम्ही दिलेत। मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, ह्या बहिणीच्या कोल्हापूरच्या भावांचे हाल काय होतात, त्यांच्या आई वडिलांचे हाल काय होतात, त्यांच्या कुटुंबाचे हाल काय होतात? तुम्ही दिलेला पैसा कुणी खाल्ला, का निकृष्टाचं काम होतंय हे मुख्यमंत्री साहेब बघणार आहात की तुम्ही? नुसतं बहीण 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 करू नका, कोल्हापूरची जनतेकडे सुद्धा आपण लक्ष द्या अशी तुम्हाला माझी विनंती आहे।